पण एकूण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्यांना तो जो एक मध्ये उद्वेग आला होता की काय लोक आहेत, काय करतायत, यांना ना गुलामीची चीड आहे ना स्वातंत्र्याची चाड आहे, कशासाठी काम करायचं? आम्ही जीव तोडून करतोय, नेतृत्व आप आगे बढो. अरे बढतोय आगे, सोबत येणार आहात का? तुमच्यासाठी लढतो आहोत. नाहीतर काय उगाच वेळ जात नाही म्हणून लढाईला कोणीच नाहीये म्हणून लढतोय, अशातला भाग नाहीये. आज जी काय एकूणच वखवख चाललेली आहे, सगळं काही मलाच पाहिजे, सगळं काही मलाच पाहिजे. जा ना. तुम्हाला खरंच जर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणत, एकूण जनरल म्हणतोय, कोणाला जर असं वाटत असेल की तिकडे जाऊन काही मिळतंय, जरूर जा. पण गेल्यानंतर जे गेले त्यांचे अनुभव पहिले लक्षात घ्या. त्यांना विचारा तुझं काय झालं. आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही. आज कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे ही जसं नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे, अशी ही सगळी दुकानदारी झालेली आहे ह्या युनियनच्या क्षेत्रामध्ये. चांगली चाललेली युनियन फोडायची. तुम्ही किती करार करताय? जसं तुम्ही म्हटलं ना, 1 रुपया त्यावेळेला वाढवून दिला. आता किती तुमचे, एक तर सगळ्यांचे करार झालेत की नाही, हा अरविंद मी तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत असतो. नाही, हे चालू असते प्रोसेस. असं नाही की सगळे झाले. एकाचं झालं तर तोपर्यंत म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुकांसारखं एक राज्य झालं का दुसऱ्याची येते, दुसऱ्याची झाली आणि मग सगळे पंतप्रधानांपासून सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री हे तिकडे बोंबलायला जातात. तसंच करारामध्ये तुम्ही किती करताय मागताय? आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल, मी तुला 1500 रुपये देतो. कारण का? मालकाची साठोलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही, कारण रेकॉग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तसं उठ बस, उठ म्हणायचं तेव्हा उठेल, बस म्हणायचं बसेल. मालक म्हणेल तिकडे अहमदाबादला जायचं तर जा, नाही तर घरी जा. कोण काही करू शकत नाही, कोणी तेव्हा वाचवलं येत नाही. मग तेव्हा कळतं, अरे मी 1500 रुपये 500 रुपये वाढ घेतली पण माझं आयुष्याचं दिवाळं काढून बसलेलं आहे.